ओम नमः शिवाय. परमपूज्य आईकृत सिद्धारूढ वैभव. बेल दुसरा. ओम नमः शिवाय. सिद्धप्पांची लहानपणापासून उदास वृत्ती होती. इतर मुलांप्रमाणे खेळात त्यांचे मन बिलकुल रमत नसे. खाण्याच्या बाबतीत देखील कोणत्याही प्रकारचा त्यांचा हट्ट नसे. अंगाला कपडे घातले की ते लगेच काढून टाकत असत. मातोश्रीने कधीकधी कौतुकाने त्यांना दागिने घालू जावे आणि त्यांनी नको म्हणून फेकून द्यावे असे घडे. विभूती मात्र अत्यंत आवडीने ते अंगाला लावून घेत असत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, माणिक प्रभू, बसवेश्वर या सर्वांचे पण लहानपणापासूनच मन विरक्त होते. कित्येकांना एखाद्या क्षुल्लक कारणानेही वैराग्य उत्पन्न झालेले आहे. उदाहरणार्थ, रमण महर्षींच्या वैराग्यास सख्या भावजईने रागवल्याचे कारण झाले. नरसी मेहतांचे पण तसेच घडले. नरसी मेहता यांचे गाव जुनागड हे होय. त्यांचे लहानपणीच आईवडील निवर्तल्यामुळे चुलत बंधूंनी त्यांचा प्रतिपाळ केला. त्यांचा स्वभाव अतिशय खेळाडू होता. एके दिवशी भर दुपारी विटीदांडू खेळून ते घरी आले आणि "वहिनी, मला फार तहान लागली आहे, थोडे पाणी प्यायला द्या" असे म्हणाले. तेव्हा शेजारणीला उद्देशून ती म्हणाली, "काय पोरटे द्वाड आहे बाई, शिक्षणाकडे मुळीच लक्ष नाही. तिन्ही त्रिकाळ जेवणे, खेळणे, गावभर फिरणे याखेरीज कपाळकरंट्याला काही सुचत नाही. जन्मल्याबरोबर आईबापाला मारलं, उद्या जर लग्न केलं तर ह्याच्या नावे बायको रडत बसेल." भावजईचे हे शब्द नरसींच्या हृदयास बाणासारखे खोचले. त्याच क्षणी त्यांनी गृहत्याग केला. बिल्वमंगल यास वेश्येचे बोलणे वैराग्यास कारण झाले. बहिरमभटाला वैराग्यास बायको कारणीभूत झाली. त्याचप्रमाणे तुलसीदास देखील बायकोच्या बोलण्यानेच विरक्त बनले. तुलसीदासांना बालपणातच सत्संगती लाभली होती, त्यामुळे सहजच त्यांना रामनामाचा छंद लागला. पण लग्नानंतर मात्र त्यांना रामाचा पूर्ण विसर पडला. त्यांना पत्नी एक क्षण देखील दृष्टीआड झालेली खपत नसे. त्यांच्या पत्नीचे नाव रत्नावली असून ती मोठी रामप्रेमी होती. तिला माहेराहून अनेक वेळा बोलावणे आले, तरी पण त्यांनी एकदा देखील तिला माहेरी पाठवली नाही. एके दिवशी तुलसीदास काही कामासाठी बाहेर गेले असता आई फार आजारी आहे म्हणून रत्नावलीचा भाऊ येऊन तिला बोलावून घेऊन गेला. इतक्यात तुलसीदास घरी आले. पत्नी माहेरी गेल्याचे कळताच त्याच पावली ते सासूरवाडीला गेले. त्या दिवशी अमावस्या होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी तुडुंब भरून वाहत होती. अशा परिस्थितीत पलीकडे जावे कसे या विचारात मग्न होऊन थोडा वेळ ते तीरावर स्तब्ध उभे राहिले. इतक्यात एकदम वीज चमकली. तिच्या प्रकाशात बाजूला असलेले प्रेत त्यांच्या दृष्टीस पडले, पण ते त्यांना नावेप्रमाणे दिसल्याने लगेच त्यावर ते बसले. हाताने पाणी तोडीत तोडीत ते बऱ्याच वेळाने परतीराला पोहोचले. त्यानंतर सासूरवाडीला जाऊन त्यांनी दरवाजा ठोठावला. पुष्कळशा हाका मारल्या, तरी दरवाजा उघडला गेला नाही. जेव्हा त्यांनी वर पाहिले तेव्हा त्यांना माडीवरची खिडकी उघडी असून तिथून एक दोरी लोंबत आहे असे दिसले. कदाचित दोरीच्या साहाय्याने वर यावे यासाठी बायकोने मुद्दाम दोरी सोडली असावी असा त्यांनी समज करून घेतला आणि त्या दोरीला धरून ते वर चढले. वास्तविक ती दोरी नसून तो साप होता. इतक्यात रत्नावली खडबडून जागी झाली. पतीला पाहताच ती अत्यंत लज्जित झाली. लागलीच जरा रागाचा आव आणून तिरस्कारपूर्वक ती म्हणाली, "प्राणनाथ, आपण माझ्या मागोमाग धावत येथवर आलात, याबद्दल आपणास काहीच वाटत नाही का? सर्व समर्थ प्रभूला विसरून अशा या नकली प्रेमाच्या मागे आपण लागलात. या हाडामासांच्या माझ्या देहावर जितके आपले प्रेम आहे तितके जर श्रीरामावर जडेल तर आपण धन्य व्हाल. हा देह क्षणभंगूर आहे. याच्या नादी लागून आजवर कोणी सुखी झाला असे एकही उदाहरण नाही. असे असता चिरंतन सुखाचा मार्ग लाथाडून माझ्या या हाडामासाच्या पिंजऱ्याचे तुम्ही ध्यान करीत आहात, हे मोठे दुर्दैवच मी समजते. अहो,
हा देह कायमचा तुमचा सोबती नाही, हे पक्के ध्यानात ठेवा. केव्हा ना केव्हा तरी स्मशानात जळून जाणाऱ्या अशा फसव्या देहावर विश्वासून शेवटी आपले अकल्याण करून घेण्यापेक्षा अनन्य भावाने रामाचे ध्यान करू लागा. रत्नावलीच्या या वाक्याने तुलसीदासांच्या वृत्तीत एकदम पालट पडला. त्याच क्षणी ते तेथून निघाले. भानुदासांना वडील रागावल्याचे कारण होऊन वैराग्य प्राप्ती झाली. गौतम बुद्ध जगातील जीवन कलह पाहून सावध झाले. एके दिवशी सृष्टी सौंदर्य निरीक्षणार्थ वडिलांबरोबर घोड्यावरून जात असता बाजूच्या शेतात एक शेतकरी आपल्या बैलाच्या पाठीवर सटासट आसूड मारून नांगर हाकीत होता. बिचारा बैल मुकाट्याने त्रास सहन करीत आपले काम करीत होता. ते पाहून गौतमाला अत्यंत खेद झाला. तत्पूर्वी त्याला दुःख म्हणजे काय याची तिळमात्रही कल्पना नव्हती. त्यानंतर एकीकडे त्याला एक सरडा मुंग्यांना पटापट मारून खात असल्याचे दिसले. पुढे गेल्यावर एका वारुळातून एक साप आला. त्याने सरड्याला खाऊन टाकले. तोच एक घार अंतराळातून झपाट्याने खाली उतरली. तिने सापाला गट्ट केले. इतक्यात एका पारध्याने मारलेला बाण लागून ती घार मरून पडली. हा सर्व प्रकार पाहताच जग हे खरोखर असेच आहे काय? सबलांनी दुर्बलास छळावे आणि आपली चैन करावी, या पलीकडे काहीच दिसत नाही असे वाटून त्या क्षणी त्याचा उत्साहच नाहीसा झाला. तेव्हापासून त्यांच्या पूर्ववृत्तीत पालट पडत गेला. महिपत बुवा हे एका सरदाराजवळ दप्तरी कारकून म्हणून काम करीत होते. ते नियमित देवाची यथासांग पूजा करीत असत. एके दिवशी देवाच्या पूजेला ते बसले होते. इतक्यात ताबडतोब येण्याविषयी सरदाराकडून त्यांना बोलावणे आले. तेव्हा ते पूजा अर्धवट सोडून तसेच उठून गेले. परत येतेवेळी त्यांना असे वाटले की मी सरदाराच्या सेवेत गुंतलो म्हणून मला देवाची पूजा टाकून जावे लागले. देवाच्या सेवेत माझे मन नाही तर देव माझ्यावर कृपा कशी करील? मला जर देवाची कृपा संपादन करावयाची आहे तर सरदाराची मर्जी राखून चालणार नाही. करिता आपण यापुढे देवाचे दास्यत्वच करावयाचे असा त्यांनी निश्चय करून देवापुढे लेखणी ठेवून दिली आणि नोकरीला राजीनामा दिला. एकंदरीत महिपत बुवांना अशा तऱ्हेने वैराग्य उत्पन्न झाले. पुरंदरदासांना लोभी स्वभावाने जागृत केले. समर्थ रामदास तर भटजी मंगलाष्टके म्हणत असताना सावधान हा शब्द ऐकताच अंतरपाट उडवून ते कायमचे सावध झाले. तुकारामांच्या वैराग्याला संसारातील प्रतिकूल परिस्थिती कारणीभूत झाली. जगात पाहू गेल्यास अत्यंत बिकट परिस्थितीत असलेले लाखो लोक दिसून येतात, पण त्यांचे मन किंचित देखील संसारापासून विटलेले दिसून येत नाही. यावरून ज्ञानोबांच्या म्हणण्याप्रमाणे बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी हेच एक खरे कारण असे वाटते. सिद्धबाळ मातापितरांबरोबर रोज नियमित पुराण श्रवणास बसत असत. वीरभद्र स्वामींचे सांगणे त्यांना अत्यंत आवडे. ज्याप्रमाणे पावसावरून पिकांचे अनुमान काढता येते त्याप्रमाणे या वयापासूनच सिद्धबाळांची निरीच्छता, अधिकारवाणी हे पुढे थोर पुरुष होतील अशी जाणीव करून देत होती. सिद्धबाळांना 6वे वर्ष लागताच एके दिवशी मल्लम्मा शांतप्पांजवळ म्हणाली, उद्या सिद्धाचे नाव शाळेमध्ये दाखल करावे. हे वाक्य सिद्धबाळांच्या कानी पडताच ते म्हणाले, आई, मनुष्याने जे शिकायचे ते अशा शाळेत जाऊन नव्हे. वीरभद्र स्वामी रोज आपल्याला काय सांगतात त्याप्रमाणे आम्ही करणी केली पाहिजे. कालच स्वामींनी सांगितले नाही का की मनुष्याने एकदा सद्गुरूंच्या शाळेत नाव दाखल करावे म्हणजे त्याला जगात कशाचीही उणीव भासत नाही. मनुष्य लौकिक विद्या कितीही शिकला तरी त्याला भवबंधनातून सुटता येत नाही. त्यासाठी मी अशा शाळेत जाणार नाही. हे मुलाचे बोलणे ऐकून मल्लम्मा व शांतप्पा हे उभयता आश्चर्यचकित झाले. बसवेश्वरांना 8वे वर्ष लागल्यापासून
उपनयन विधी करण्यासाठी पुरोहितांना बोलावून मादरसांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी सर्व तयारी केली. त्या समयी आज काय आहे असे बसवेश्वरांनी पुरोहितांना विचारले. तेव्हा ब्राह्मणाच्या अंगी शुद्धता येण्याकरिता उपनयन विधी केला पाहिजे, म्हणून तुझ्याकरिता आजचा शुभमुहूर्त ठरविला आहे असे त्यांनी सांगितले. ते ऐकून बसवेश्वर म्हणाले, यापूर्वीच मला जातवेद गुरूंकडून दीक्षा मिळाली आहे, हे तुम्ही विसरलात की काय? त्यांच्या सांगण्यावर निष्ठा ठेवून राहणे हेच माझे कर्तव्य आहे. त्यांच्या सूचनेशिवाय मी काहीच करण्यास तयार नाही. बसवेश्वरांचे हे बोलणे ऐकून सर्वांची मतीच कुंठित झाली. गुरु नानकांना वडिलांनी संस्कृत शिकवण्यास पंडित ब्रिजनाथ यांच्याकडे पाठविले. तेव्हा शिक्षकांनी ओम हे अक्षर काढण्यास त्यांना सांगितले. त्या समयी नानक म्हणाले, गुरुजी, प्रथम ओम याचा अर्थ मला सांगा, त्यानंतर मी ओम काढतो. ते ऐकून ब्रिजनाथ चकितच झाले. नारायण महाराज जालवणकर हे 5 वर्षाचे असताना एके दिवशी घरातील देवापुढे जाऊन स्वस्थ बसले. ते पाहून त्यांच्या आजीने, नाऱ्या, काय करतोस असे विचारले. तेव्हा देवाने दर्शन द्यावे म्हणून मी त्याची करुणा भाकीत आहे असे त्यांनी उत्तर दिले. येशू 12 वर्षाचा होता तेव्हा त्याचे आई वडील मेरी व जोसेफ हे जेरुसलेमला वार्षिकोत्सवाला गेले होते. उत्सव संपवून परत येतेवेळी गर्दीत येशूची व त्यांची चुकामुक झाली. त्यांनी चहूकडे त्याचा शोध केला, पण त्यांना त्याचा पत्ता लागला नाही. त्यावर ते उभयता परत जेरुसलेमला गेले. देवळात प्रवेश करताच पंडितांशी वादविवाद करीत बसलेला येशू त्यांच्या दृष्टीस पडला. मुलाला पाहिल्याबरोबर मेरीला गहिवरून आले. तिने धावत जाऊन येशूला मिठी मारली आणि म्हणाली, बाळ, 3 दिवसापासून आम्ही तुला शोधित आहोत. तुझी आणि आमची चुकामुक कशी झाली न कळे. तेव्हा येशू म्हणाला, आई, मला शोधण्याकरिता कशाला इतका त्रास घेतला? मला देवाने जनांचे अज्ञान दूर करण्याकरिता पाठवले आहे, म्हणून मी माझ्या बापाची आज्ञा अंमलात आणीत आहे. महम्मद पैगंबरांची विचारशक्ती पण बाळपणातच जागृत झाली होती. अरबस्थानात अनाचार का व्हावेत? लोक एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास कसे प्रवृत्त होतात? लोकांकडून चांगला एक शब्द देखील का ऐकू येऊ नये? आपणास जन्म देणाऱ्या स्त्रियांची बदनामी करून त्यांची विटंबना होत आहे, याचे कारण काय? याविषयी सदा विचार करत ते एकांतात बसत असत. सिद्धबाळ जरी शाळेत गेले नाही तरी त्यांनी वडील व बंधूकडून अक्षर ओळख करून घेतली होती. तेवढ्यावरून त्यांना चांगले वाचायला आणि लिहायला येऊ लागले. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, भानुदास, माणिकप्रभू इत्यादी संतांचे शिक्षण झाल्याचा कोठे उल्लेख नाही. जो आत्मविद्येत पारंगत झाला त्याला इतर सर्व विद्या आपोआप अवगत होतात. सिद्धबाळांची अत्यंत कुशाग्र बुद्धी होती. वीरभद्र स्वामी निरूपण करीत असता एखादा गूढ शब्द जर आला तर सिद्धबाळ तो आठवणीत ठेवून निरूपणानंतर अत्यंत कुतूहलाने त्याचा अर्थ त्यांना विचारित असत. बालकाचे बुद्धिचातुर्य पाहून वीरभद्र स्वामींना फार आनंद होई. ते सिद्धबाळांना जवळ बसवून घेऊन प्रेमाने कुरवाळीत असत. तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांना समजेल अशा भाषेत सांगत असत. जगात कित्येकांची कुशाग्र बुद्धी असलेली दिसून येते, पण तिच्या पाठीमागे ईश्वरी सहाय्य म्हणजे सुविचाराची जोड न मिळाल्याने त्यांच्याकडून परमार्थच नव्हे तर प्रपंच देखील नीटनेटका होत असलेला दिसून येत नाही. बाळपणापासून भगवान श्रीकृष्णाकडून जशा अलौकिक व आश्चर्यकारक गोष्टी घडत गेल्या त्याप्रमाणे सिद्धबाळांकडूनही काही गोष्टी घडल्या. एके दिवशी सिद्धप्पांजवळ खेळावयाला आलेल्या मुलांपैकी एक मुलगा, सिद्धा, आम्हाला काहीतरी खाऊ दे की, असे म्हणून त्यांच्या पाठीशी लागला. त्यावेळी मल्लमा काही कामानिमित्त बाहेर गेली होती. शिंक्यावर एका गाडग्यात थोडेसे तीळ होते. ते त्यांना खावयास द्यावे अशा विचाराने
सिद्धबाळांनी त्या गाडग्यास काठीने एक भोग पाडले. तोच तिळाची धार लागली. ते पाहून सर्व मुले धावत आली आणि प्रत्येकजण आपापल्या खिशात तीळ भरून घेऊ लागले. इतक्यात मल्लमा बाहेरून आली. जेव्हा ते दृश्य तिच्या दृष्टीस पडले तेव्हा मुलाला उद्देशून तिने, सिद्धा, हे रे काय केलेस, असे विचारले. आई, खाऊसाठी तीळ पाहिजे होते, पण काही केल्या माझा हात पोहोचेना, म्हणून मी गाडग्यावर काठी हाणली. तोच गाडगे फुटले, सारे तीळ खाली पडले, असे सिद्धबाळांनी सांगितले. हे सिद्धबाळांचे सत्य व शांतपणाचे बोलणे ऐकून मल्लमाचे हृदय आनंदाने भरून आले. तरी पण पुन्हा प्रश्न विचारला असता मुलगा काय म्हणतो हे ऐकण्याची तिला कुतूहलता वाटल्यामुळे ती म्हणाली, सिद्धा, गाडग्यात अवघे पावशेरच तीळ होते आणि येथे तर टोपलीवर दिसत आहेत, हे रे कसे काय? सिद्धबाळ म्हणाले, आई, हा सर्व तुझ्या गुरुसेवेचा महिमा आहे. गाडगे म्हणजे ज्ञानी पुरुषाचा देह आणि तीळ म्हणजे त्यांची बोधवाक्ये समजावी. ज्याप्रमाणे मुलांनी खाऊ मिळावा म्हणून अपेक्षा करताच त्यांना गाडग्यात असलेले तीळ मिळाले व ते खाऊन ती तृप्त झाली, त्याप्रमाणे मुमुक्षू जेव्हा ज्ञानी पुरुषाजवळ मोक्षाची इच्छा करतो तेव्हा गुरूंच्या हृदयातून बोधवाक्ये अशीच भराभर बाहेर पडतात आणि त्याचे मनन करून मुमुक्षू समाधान पावतो. मुलाचे बोलणे ऐकून खरोखरच तिला धन्यता वाटली. परंतु मुलांना वेळोवेळी योग्य प्रकारे शिक्षण देणे हे आईचे कर्तव्य असल्याचे ती जाणून होती. त्यामुळे वरवर किंचित रागाचा आव आणून मल्लमा म्हणाली, सिद्धा, घरातील वस्तूंची अशी नासधूस जर चालवलीस तर आमचा प्रपंच कसा चालायचा? सिद्धबाळ म्हणाले, आई, कालच स्वामींनी सांगितले नाही का की मनुष्याने आपल्यावरच्या प्रेमाप्रमाणे इतरांवर प्रेम करीत जावे, नेहमी समदृष्टीने पाहण्याची वृत्ती ठेवावी, म्हणजे सत्वर शिवप्रसाद होतो. म्हणून मी शिवप्रसाद मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. मल्लमा मोठी समजूतदार होती, त्यामुळे सिद्धबाळांच्या बोलण्यातील मर्म तिने लगेच ताडले. जरी त्याबद्दल तिला आनंद झाला तरी त्या भरात त्याला कवटाळण्यापेक्षा अधिक गंभीर मुद्रा करून, सिद्धा, उद्यापासून असली कामे करीत जाऊ नकोस हां, असे तिने त्यास बजावले. एके दिवशी सिद्धबाळ खेळताना चरावयास सोडलेल्या घरच्या म्हशीजवळ जाऊन उभे राहिले आणि सवंगड्यांना म्हणाले, मी आता या हत्तीवर बसणार आहे, तेव्हा एक एक जण एक एक वाद्य वाजवीत माझ्याबरोबर चला, आपण गावभर मिरवून येऊ. तोच प्रत्येकाने हातात एक एक काठी घेतली आणि तऱ्हेतऱ्हेचे ध्वनी काढीत ती मुले रस्त्याने जाऊ लागली. थोडेसे पुढे गेल्यावर म्हैस काही केल्या जागची हालेना. तेव्हा सिद्धबाळ चटकन खाली उतरले आणि रागाने म्हणाले, पुढे जात नाहीस तर मर जा. तोच म्हैस निचेष्टित होऊन खाली पडली. ही वार्ता मल्लमाच्या कानावर जाताच ती धावत आली. आपली म्हैस मेली म्हणून मोठ्याने गळा काढून रडू लागली. ते पाहून सिद्धबाळ म्हणाले, आई, तुला म्हैस पाहिजे आहे ना, मग इतके दुःख कशाला करतेस? ही पहा म्हैस उठली. असे म्हणून सिद्धबाळांनी शिवनामाचा उच्चार करीत म्हशीच्या अंगावरून हात फिरविला. इतक्यात म्हैस पूर्ववत उठून उभी राहिली. माणिक प्रभूंचे पण लहानपणापासून दिव्य सामर्थ्य प्रगट होऊ लागले होते. एके दिवशी माणिक प्रभू मुलांबरोबर गोट्या खेळत असता एक माळीण पाटीत आंबे घेऊन विकावयास चालली होती. तिला उद्देशून, ए बाई, मला आंबे देशील का? जितके आंबे देशील तितकी मुले तुला होतील, असे प्रभू म्हणाले. ते ऐकून ती बाई तेथे थबकली, कारण तिला मुले नव्हती. त्यामुळे मुलांच्या आशेने ती परत फिरली आणि 11 आंबे प्रभूंना देऊन, तुझी वाणी गोड होवो, असे म्हणाली. दुसरे वर्षी तिला मुलगा झाला. पुढे क्रमेने तिला 11 मुले झाली. गारुड्याचा खेळ पाहून जसे त्यांच्या आप्तेष्टांना आश्चर्य वाटत नाही, त्याप्रमाणे सत्पुरुषांकडून घडत असलेले चमत्कार पाहून त्यांच्या आप्तेष्टांनाही नवल वाटत नाही. श्रीकृष्णाची बाललीला पाहून नंद यशोदा यांना कोठे काय वाटले होते? एक क्षणभर जरी वाटले तरी दुसऱ्या क्षणाला
त्यांना त्याचा पूर्ण विसर पडे. जीवनात प्रत्येक माणसाला परमेश्वर शक्तीचा पावलोपावली जरी अनुभव आला तरी मायेच्या आवरणामुळे नेहमी त्याची जागृती राहत नाही. मल्लमाला सिद्धबाळांच्या करणीविषयी विशेष काही वाटले नाही. त्याचे कारण पण हेच होय. एके दिवशी सिद्धबाळ काही सवंगड्यांना बरोबर घेऊन स्नानार्थ गावातील सरोवराकडे गेले. आपले स्नान उरकून परत येता येता त्यांनी देवदत्त नावाच्या मुलास खोल पाण्यात बुडविले आणि आपण सवंगड्यांसह ते वर आले. त्यावर काही मुले भूक लागली म्हणून घरी परतली. काही मुले मात्र सिद्धाबरोबरच जाऊ असे म्हणून थांबली. सिद्धबाळ त्या सरोवराच्या काठी असलेल्या एका झाडाच्या सावलीत जाऊन बसले आणि मुलांना गोष्टी सांगू लागले. मुले गोष्टी ऐकण्यात रंगून गेली. त्या मुलांनी देवदत्त पाण्यात बुडल्याचे वर्तमान सांगितल्यावरून त्याची आई रडत रडत सरोवराकडे आली. तिला पाहताच सिद्धबाळांच्या जवळ बसलेली मुले आपल्यावर आळ येईल या भीतीने चहूकडे लपली. सिद्धबाळांना उद्देशून ती बाई म्हणाली, "अरे सिद्धा, माझ्या देवदत्ताला कोठे दडवून ठेवलेस? बऱ्या बोलाने आत्ताच्या आत्ता माझा मुलगा आणून दे. माझ्या बाळाला पाण्यात बुडवलेस आणि डोळे मिटून संभावितपणा दाखवतोस होय?" असे म्हणून संतापाच्या भरात वाटेल तशा ती त्यांना शिव्या देऊ लागली. तेव्हा सिद्धबाळ म्हणाले, "आहो माई, तुम्ही संतप्त होऊ नका, शांत व्हा. मोहामुळे बद्ध झालेल्या जीवाला मोहजालातून ओढून काढून ज्ञानोपदेशाच्या योगे करून देहाभिमानापासून मुक्त करणे आणि स्वस्वरूपाची ओळख करून देऊन त्यास ब्रह्मानंदात बुडवणे हे सद्गुरूंचे काम आहे. तशातलाच हा प्रकार आहे असे समजा." ती म्हणाली, "पुरे कर तुझा वेदांत. तुझा वेदांत ऐकायला इथे आले नाही मी. माझ्या मुलाला मारून टाकलेस आणि वर मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस होय?" सिद्धबाळ म्हणाले, "माई, तुमचा मुलगा सुखरूप आहे. तुम्ही तिळमात्रही शोक करू नका. क्षणभर शिवस्मरण करीत स्वस्थ बसा. म्हणजे शिवकृपेने सुखरूपपणे देवदत्त येऊन तुम्हाला भेटेल." इतके बोलून सिद्धबाळांनी तळ्याच्या काठावरून "देवदत्ता" अशी हाक मारली. तोच तो पाण्यातून हसत हसत वर आला. त्यावर मुलासह ती बाई आनंदाने आपल्या घरी जाती झाली. सिद्धबाळ सवंगड्यांसह आपल्या घरी जात असता वाटेवर एक मृत सर्प पडलेला दिसला. त्याला पाहून मुले साप साप म्हणून पळायला लागली. तेव्हा सिद्धबाळ म्हणाले, "अरे, तुम्ही भीता कशाला? तो साप जिवंत नाही. चला पाहू मुकाट्याने माझ्याबरोबर." तरी मुले भीतीने थरथर कापू लागली. त्यांना उद्देशून सिद्धबाळ म्हणाले, "अरे, एवढे थरथर कापायला काय झाले तुम्हाला? मेलेला साप कधी चावत असतो काय?" तेव्हा सोम म्हणाला, "सिद्धा, तुझ्यासारखे आम्ही धैर्यवान कोठे आहोत?" त्यावर सिद्धबाळ आपल्या घराकडे वळले आणि इतर मुले आपापल्या घरी गेली. मुले मृत सर्पाला पाहून घाबरली यात काही नवल नाही. कारण साप जिवंत नसून मेलेला आहे याची जोवर पक्की खात्री झाली नाही तोवर भीती वाटणे साहजिक आहे. हा दिसणारा पसाराही मृत सर्पाप्रमाणेच आहे. तरी पण त्याच्या असत्यबद्दल पूर्ण खात्री न झाल्यामुळे मनुष्याचे ठिकाणी हर्षखेदादी विकार उत्पन्न होतात. यालाच भवारण्य, मायानदी, भवसागर, विस्मृती, भ्रम अशी नावे दिली गेली आहेत. हा भ्रम घालविणे अत्यंत कठीण आहे. केवळ जटादाढी वाढवल्याने, भस्मलेपनाने किंवा व्रतवैकल्ये, दानधर्म, तीर्थाटन अगर अन्य कोणत्याही साधनांनी हा भ्रम जात नाही. भ्रम म्हणजे आंतरिक तळमळ होय. करिता ही घालवण्यासाठी गुरुकृपेचीच आवश्यकता आहे. नारायण डोह या गावी चांगदेव नावाचे एक मोठे विद्वान राहत असत. त्यावेळी भरतवर्षात त्यांच्या तोडीची दुसरी कोणीच व्यक्ती नव्हती. त्यांनी जटादाढी वाढवली होती. ते हठयोगी होते. त्यांच्याजवळ साधनाभ्यासाकरिता कित्येक जण येऊन राहत होते. ते एका घटकेत मठात समाधी लावून बसलेले दिसले तर दुसऱ्या घटकेला पर्वतावर असायचे. कधी कधी डोंगरांच्या कडावरून उडी मारणे, जलस्तंभ करून 4-4 तास पाण्यात बसणे असे ते करीत असत.
त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. आपल्या अंगी अतुल सामर्थ्य आहे अशी त्यांनी समजूत करून घेतल्याने ते गुरुचरणी नम्र झाले नव्हते. योग बलाने जरी त्यांनी 1400 वर्ष आयुष्य वाढविले तरी आत्मज्ञान नसल्याने त्यांचे जीवन रखरखीतच होते. एके दिवशी चांगदेवांना कोणी सांगितले की अलकापुरी येथे ज्ञानेश्वर म्हणून थोर व्यक्ती राहते. त्यांनी पैठणला रेड्यामुखे वेद बोलविला. त्यांच्या पाठीवर त्यांची बहीण मुक्ताबाई हिने मांडे भाजले इत्यादी. तेव्हा आपण ज्ञानेश्वरांना गुरु करावे असे त्यांना वाटले. तत्पूर्वी आपण एक पत्र पाठवून त्यांच्याकडून उत्तर आणवावे अशा विचाराने ते ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्यास बसले. परंतु आशीर्वाद लिहावा तर आपण त्यांना गुरु करायचे ठरवले आहे. नमस्कार लिहावा तर त्यांच्यापेक्षा आपण वयाने कितीतरी मोठे आहोत असा शेवटी त्यांच्या मनाचा गोंधळ झाला. त्यामुळे बराच वेळ ते स्तब्धच बसले. शेवटी तसाच कोरा कागद त्यांनी शिष्याच्या हातून ज्ञानेश्वरांना पाठविला. पत्र पाहता क्षणी ज्ञानेश्वर म्हणाले, बिचाऱ्या चांगदेवाने आज 1400 वर्षे आयुष्य वाढवले तरी मयूराच्या अंगाला शेकडो डोळे असून ते दृष्टी वाचून व्यर्थ. त्याप्रमाणे झाले. 14 विद्या 64 कलेत निपुण असूनही आत्मानुभव नसल्यामुळे चांगदेव अद्याप कोरा तो कोराच आहे. म्हणून त्यांनी कोराच कागद पाठविला. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी उत्तरादाखल काही अभंग लिहून चांगदेवांच्या शिष्याच्या हाती दिले. त्यांना निरोप दिला. तो कागद चांगदेवांच्या हाती देऊन शिष्य म्हणाला, महाराज, काय त्या सत्पुरुषाचे ज्ञान, किती नम्रता, किती क्षमाशीलपणा. त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करणे माझ्याने अशक्यच. आपण दिलेला कोरा कागद पाहिल्याबरोबर त्यांनी आपली सर्व योग्यता जाणली. दिसण्यात मूर्ती अगदी लहान आहे पण कीर्ती मात्र फार थोर दिसते. चांगदेवांनी शांतपणे ज्ञानेश्वरांचे अभंग वाचले. त्यावर आपण 1400 वर्षे जगूनही आजवर आपले सारे आयुष्य व्यर्थ घालविले याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. या उपर तरी दुराभिमानाचा त्याग करून गुरुला शरण गेले पाहिजे अशा विचाराने मंत्रतंत्रादी इतर विद्येकडे दुर्लक्ष करून ते आळंदीस जाण्यास निघाले. परंतु गुरुदर्शनाला जात असता अत्यंत नम्रपणे जावयाचे असते हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे ते व्याघ्रारूढ झाले. हातात सर्पाचा चाबूक घेऊन 1400 शिष्यगणांसह झांज, टाळ, शंख, मृदुंग इत्यादी वाद्यानिशी ते जाऊ लागले. शिष्यगणातही कोणी रेड्यावर, कोणी घोड्यावर, कोणी बैलावर बसले होते. गुरुदर्शनाची तळमळ तीव्र नसल्याने वाटेत मुक्काम करीत करीत आळंदीला ते 3ऱ्या दिवशी जाऊन पोहोचले. ती सकाळची वेळ असून त्यावेळी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई ही 4 भावंडे एका पडक्या भिंतीवर बसून ऊन पाळी घेत होती. निवृत्ती म्हणाले, ज्ञानेशा, चांगदेव येत आहेत असे वाटते, करिता आपण सामोरे जाऊ. तेव्हा ज्ञानेश्वर भिंतीस उद्देशून म्हणाले, चल बाई तू. तोच निर्जीव भिंत एखाद्या हत्तीप्रमाणे चालू लागली. ते पाहताच चांगदेव एकदम अभिमान गलित झाले. त्यांनी हातातील साप फेकून दिला. वाघावरून उडी टाकून ते ज्ञानेश्वरांना शरण गेले. पुढे ज्ञानेश्वरांची कृपा संपादन करून ते कृतकृत्य झाले. सिद्धबाळांचे वय जरी लहान होते तरी त्यांनी नियमित व आवडीने वीरभद्र स्वामींकडून पुराण श्रवण केल्यामुळे आपण कोण, कोठून आलो, आपले कर्तव्य काय, आपले जायचे शेवटचे स्थान कोणते हे शक्यतो लवकर सद्गुरूला शरण जाऊन समजून घ्यावे. एक वेळ सद्गुरूंची कृपा संपादन करून आपण कृतकृत्य व्हावे अशी त्यांना तळमळ लागली. एखादा मुलगा स्वप्नातील सुखात गर्क होऊन निजावा आणि त्याच्या वडिलांनी, राम्या उठ, शनिवार आहे, शाळेला जायचे आहे ना असे म्हणून त्याला उठवावे आणि त्याने खडबडून जागे व्हावे. त्याप्रमाणे सुप्त स्थितीत असलेली सिद्धबाळांची ज्ञान लालसा वीरभद्र स्वामींच्या बोधाने खडबडून जागी झाली. उन्हाळ्याच्या दिवसात माळ जमिनीवरील गवताचे एक बी देखील पडलेले दिसत नाही. तेच पाऊस पडला की त्या जागी गवत तरारून उगवते. ज्या अर्थी
त्या जागी गवताचे बी आधी होतेच हे जसे सिद्ध होते, त्याप्रमाणे सिद्धबाळांच्या ठिकाणी आधीपासून ज्ञान लालसेचे बी सुप्तपणे होते, म्हणून त्यांच्यावर सत्सहवास सत्शास्त्र श्रवण रूप पाणी पडताच ते रुजून त्यास वैराग्यरूपी अंकुर फुटला. एके दिवशी सिद्धबाळांनी मोक्षप्राप्तीबद्दल वीरभद्र स्वामींना प्रश्न केला असता, मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शन करायचा माझा अधिकार नाही, त्यासाठी ब्रह्मनिष्ठ गुरुकडूनच चालना मिळावी लागते, असे त्यांनी सांगितले. तेव्हापासून ब्रह्मनिष्ठ गुरु कोण भेटेल आणि आपण कधी कृतकृत्य होऊ, असा सिद्धबाळांना ध्यास लागला. ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री सिद्धारूढ स्वामी महाराज की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.